मिळेल आणि आमचे कॅमेरामॅन देवा आव्हाटे सर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आमच्या काळ्या स्क्रीनच्या वरती तुम्ही पाहता रोशन मात्रे. त्यानंतर आपण पाहतोय आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेले आमचे ऑफिशियल अपडेटर विकी पारदी सर आणि आमच्या पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन झालेत बाला बसमा सर. हे 4 वाहिनीचे मालक तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून मी करतोय सहर्ष स्वागत. बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल विजयने वेगाने पिकला होता परंतु कव्हर पॉइंटच्या बंद खेळण्याचा प्रयत्न तिकडे मिळाली. फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघाच इमानेन श्री गणेशा केला जातो. चला आपण पाठीमागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच राहिली होती. मान फ्रॉम शिंबीचा बाडा कल्पेश 15 चेंडू आणि त्याने धाबा 36 टोकल्या होता. तो ठरला मॅन ऑफ द मॅच मिस्टर परफेक्ट कल्पेश. आपण या ठिकाणी सज्जत मी विनंती करेल अक्षयला की तुमच्या शुभास आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि त्यांना ठिकाणी सन्मानित करूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगाने बॉल टाकला जरूर परंतु या ठिकाणी डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज विजय तुम्हाला पाहायला मिळतील. रिलीज झाल्यानंतर आपण पाहतो आउट कट प्रॉपरली पाहायला मिळाला परंतु स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. कल्पेश लाखात यावेळेस ह्युमन्स डेफिनेटली क्लीन बोर्ड दांड्या वाखवल्या जातात. इतका जवाब पत्र देत असताना फलंदाज होईल बाद. पहिला धक्का 440 वाटका लागत असताना वडपे टीम फलंदाज बाद. वरती जर्नी करत 14 चेंडू 36 धावांची बहार दाखल केली आई गावदेवी पिंपरी टीमच्या विरोधात आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच चा हिरो. कल्पेशला पण पाहिला का बॅटिंग केली कल्पेश. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कॅन्डिडेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन पंकज. काय बॉल होता खरं तर आपण पाहिलं तर कोलर टप्पाचा बॉल कल्पेश लाखातला अगदी मी म्हणेन थोडा चेंडू समजला गेला नाही. बाट आणि पाठच्या मधून बॉल टाकला आणि क्लीन बोल्ड केला. परंतु या ठिकाणी आपण पाहतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावे लागेल. यावेळी चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरना सरळ काल्या स्क्रीन वरती बॉल जाऊन धडकलाय ठोकलाय षटकार. पंकजच्या बॅट मधून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटकांसाठी नेहमी जाणले जातात दोन खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेशची किती वेगाने तुम्हाला रनिंग पाहायला मिळते. कल्पेश पंकजकडे भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा त्याच्या बॅट मधून चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो फलंदाज पंकज आणि राहुल इंदोळे तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक 7 धावा फलकावरती आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांची थ्रोइंग एज. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी लागणारा दुसरा धक्का राहुल इंदोळा बाग थोडा गाव. धाबा खर्च केलात आणि 2 महत्वाचे विकेट बाहेर आणल्यात. अर्थातच पूर्णपणे मॅचला इथून मी म्हणेन धाबा कमी रोखण्याचा प्रयत्न खांदा संघ करतो. काय गोलंदाजी राहिली. खांदा संघ म्हटलं तर पनवेल विभागातून बिलॉंग झाला बदलापूरच्या क्रीडांगणावरती. खरं तर आपण पाहतोय पिंपवलीकरांचं मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहतोय
दुसरा साइडने भिवंडी परिसरातील वडपे संघ तुम्हाला पाहायला मिळतो. कॅन्डिडेट नंबर 4 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल संदीप ऑन स्ट्रायकरात. मात्र या दोन्ही खेळाडूंना आता डाव सावरणं गरजेचं ठरेल, कारण वडपे संघ पूर्णपणे बाग पडले येऊन टिपवलाय. वडपे संघ म्हटला तर भिवंडी परिसरातील एक मोठा दादा संघ आणि दुसऱ्या साइडने त्यांना खांदा फाईट करतोय. काय गोलंदाजी राहिलाय दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सुनीलात वेगाने बॉल टाकला. वाडा बॉलिंग पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिला आणि कुठल्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सुनील तुम्हाला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. वाडा क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. दूध का दूध, पाणी का पाणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हची ही खासियत तुम्हाला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. पुढे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय. इथे एक धाव कंप्लीट होणार का, परंतु या ठिकाणी एक धाव कंप्लीट तुम्हाला पाहायला मिळेल. पंच लेग बाय का की बाट कढाई, यस लेग बाय आणि एक धाव आली एका धावेच्या मदतीनं 9 धावा दाखल कावरती पाहायला मिळतील. आमचे ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतात. भगवान गोरे तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं तर अगदी पाठीमागच्या पायाला हा चेंडू लागत असताना जर पाठीमागच्या पायावरती चेंडू आदळला नसता तर कदाचित क्लीन बड होऊ शकला असता. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टर आमिक स्ट्रोक झाला. शॉट फायरिंगचा लगता काढू सरसावला होता. सहज रीतीने झेल टिपायचा होता. जिकडे विकेट होती तिकडे धावा मिळतील 4 आणि अशा चुक्या खांदा संघ कराल तर तुम्हाला इथून लवकर घरचा रस्ता पत्करावा. माजी उपसरपंच साहेब सन्माननीय आदरणीय गोपीनाथ म्हात्रा साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही तुमचं मोस्ट वेलकम स्वागत करतोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. खरं तर या नाईटच्या टुर्नामेंट मध्ये अगदी तुम्हाला व्यासपीठावरती अत्यंत गर्दी पाहायला मिळेल, कारण विनायक गोरेवरती आणि संपूर्ण टीम वरती त्यांचं राहिलेलं इतका प्रेम आहे. यावेळेस आपण पुढे एकदा पाहतो मिड विकेट रिसन मध्ये खेळाडू सचय त्या ठिकाणी पाहिला. थ्रोपिंग चांगली आहे परंतु बॅकअप तितकंच चांगला. 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 16 धाबा दफल कबड्डी पाहायला मिळतात. पाहता पाहता आपण पाहतोय दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती सुनीलचे आपण पाहिला. अद्याप त्याने एकही विकेट एकही विकेट त्यांनी मिळवलेला नाहीये, परंतु 7 धाबा अवघ्या खर्च करतो. शेवटचा बॉल शिल्लक. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. पंकजच्या बॅट मधून एक षटकार आला. आडबा बाटे खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू कोणी नाही, परंतु फिल्डरला बेट करून बॉल सरळ दणदण करत सीमा पार. पंकज ऑन फायर चौकार. त्या ठिकाणी सत्कार केला जाईल. आपण या तुमच्यावरती प्रेक्षक खूप खुश आहेत, त्यामुळे आपण लगेचच या. आपण पाहतोय स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर ऑन द बोर्ड 2 बाद 20 धाबा फलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आला होता. खर तर गोलंदाज आपण पाहिला विजयला त्याने धाबा खर्च केला फक्त टोटली 8 धाबा आणि 2 विकेट. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज सुनीलला ज्याने 6 बॉल मध्ये फक्त 11 धाबा एकंदरीत आपण पाहतो 20 धाबा फलकावरती. परंतु तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जे आल्यात खांदा टीमचे. समोर फलंदाज मला पाहायला मिळतील संदीप. पुन्हा एकदा रबासाठी लगा दो आबाद नाही तो बरबाद, परंतु पंचाने या ठिकाणी 9 घोषित केला. आणि आपण पाहतो या ठिकाणी जी पॉपिंग क्रेज आहे ना, अगदी त्याच्या मी म्हणेन पापाचा चेंडू इथून 9 घोषित केला पंचाने.
आम्हाला पंच पाहायला मिळतील. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये भगवान गोरे अगदी चाणाक्ष लक्ष त्यांचं पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी पंचांकडे बात घालू नका. चला टीम खांदा संघ आपण चला खांदा संघ आपण जास्त उशीर करू नका प्लीज. पंचांचा डिसिजन इट्स अ लास्ट डिसिजन. नो बॉल आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल, परंतु फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती संदीप 21 धाबा फलकावरती आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर गाठभेट झाली आहे ब्रदर स्पोर्ट या वाहिनीकडे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगाने बॉल टाकलाय, वेगावरती स्वारी करतोय. डॉट बॉलची संगत करत असताना गोलंदाज अजय. खर तर फ्रीचा बॉल वरता मोठा फटका खेळायचं होतं, जमलं नाहीये. डॉट बॉलची संगत करत असताना गोलंदाज अजय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, प्रॉपरली यवरकर पुन्हा एकदा टाकलं होतं, परंतु पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये नो बॉल. वारंवार चुका केल्या जातात अजयच्या माध्यमातून. पंच मला दर्शवतील पुन्हा एकदा फ्री बॉल सिग्नल येतोय, फ्रीचा बॉलचा सिग्नल येतोय. चला पंचांच्या आतमध्ये थोडीशी रंगरंगोटी करा, कारण इथे गोलंदाजाला थोडस समजत नाहीये गोलंदाजी कशी करायची. या ठिकाणी आज अजयने मी म्हणेन इथून 2 चेंडू नो टाकलेत. एकंदरीत 2 चेंडू इथून आपण पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीचे फेकले होते, परंतु पॉपिंग जे खेळाडू खेळपट्टीवरती जी पायाची लाईन आहे ना त्यावरती चेंडू सातत्याने नो टाकले जातात. पुन्हा एकदा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज अजय, समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील संदीप ऑन स्ट्रायकरात. पाठीमागच्या बॉल वरती मी म्हणेन संदीपनं ताकद दाखवली नाहीये, परंतु या चेंडूवरती कशा पद्धतीने फेस करतील. पुन्हा एकदा आपण पाहतो अडबाट प्रयत्न केला जातो, परंतु चेंडू पडल्यानंतर आउट कटर पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये जर तुम्हाला पाहायला मिळेल 2 कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळतात, एक स्ट्रेट कॅमेरा आणि एक साइड अँगल तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर आउट कटर तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय गोलंदाज अजयने भरपूर चांगली कमबॅकिंगची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. रिबाचा डेन केला जातो, परंतु या ठिकाणी विकेट सॅक्रिफाइस करावे लागली. फलंदाज कदाचित संदीप होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळपट्टीवरती पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफत. आणि आपण जर पाहिलं तर इथून पंच धाव नाहीये ना, या ठिकाणी धाव नसणार बघा. जोपर्यंत एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरला तोपर्यंत इथून धाव घोषित केले जाणार नाहीये. जर एसटी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली ना तर तुम्ही 1 धाव किंवा 2 धावा आकवडू शकता. या स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु संदीप लागती आम्ही म्हणेन पायामध्ये बेड्या ठोकून ठेवलात. जणू काही खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इथे फुटवर्कचा वापर होत नाहीये फलंदाज संदीपचा. आणि इथून डॉट बॉलची सांगता करत असताना आणि पंचांची थोडीशी चर्चा. फलंदाज बाटकट किंवा डॉट बॉल आहे, थोडीशी चर्चा झाली आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद असणारा बाटकट लागणारा 3रा धक्का, फलंदाज बाद.
फलंदाज सिद्धार्थ, परंतु यावेळेस आपण जर पाहिलं गेला तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कॅन्डिडेट नंबर 5 वरती आदित्य ऑन स्ट्रायकरात. पुन्हा एकदा आपण पाहतो लोवर फुलटाचा बॉल, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. इथे पॉइंट मध्ये शतरक्षक होता आणि एकच धाब आले. एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या दफलकावरती आपण पाहतोय 23 धाबा दफलकावरती. चला विजय संघ पहिल्या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये जे विजय संघ झाले त्या विजय संघांना सर्वांना एक महत्वाची सूचना आहे की आपण व्यासपीठावरती यावं. विजय संघ आपण लगेचच व्यासपीठावरती यावं. जिकडे तुमची वाट पाहतात अजोक. यावेळेस वेगाने बॉल टाकला, आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर पिचिंग झालं आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज जे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमागे धावसंख्या या ठिकाणी बनवली गेली आहे. अद्यापि 23 धावा दफलकावरती 3 गड्याच्या नुकसानात अजूनही आपल्याला पाहायला मिळतील खेळाडू कक्षामध्ये सर्वांना गुण संपन्न एक हार्ड हिटर सागर इंदोळा अजूनही मात्र डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद डीजे. चिंबीपाडा संघाचा संघनायक, धारोळ संघाचा संघनायक, मोहपाडा संघाचा संघनायक, वारलीपाडा संघाचा संघनायक आणि एक विजयी संघ या ठिकाणी लकी ड्रॉ पाडण्यात येईल. ज्या संघाचं मी नाव घेतलेलं आहे त्याच्या संघनायकाने समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला चारी संघाचे कॅप्टन या. लिटिल स्टार धारोळ संघाचे कॅप्टन, त्यानंतर वारलीपाडा संघाच्या कॅप्टन आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चिंबीचा पाडा या संघाचे कॅप्टन आणि एकता मोहापाडा या संघाचे कॅप्टन. या चारही संघाचे कॅप्टन आपण लगेचच व्यासपीठावरती आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये गोलंदाज नवनाथ शॉट ऑफ लेनचा चेंडू, त्यावरती पॉवरफुल फटका. बॉल या ठिकाणी आपण पाहतो फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क, सिक्सर. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आदित्यनं खरं तर स्वतःला सिद्ध केलाय. 2 चेंडू मागे 7 धावा बनवतोय. चांगले बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. वडपे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर भिवंडी परिसरातील मोठा निदादा संघ आणि दुसऱ्या साईडने तुम्हाला पाहायला मिळाला पनवेल विभागातील खांदा संघ सुद्धा फाईट करतोय. या ठिकाणी 29 धावा दफलकावरती षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती. गोलंदाज नवनाथला दाखवलाय पहिलाच बॉल वरती अस्मान. क्या बात आहे, क्या बात. आपण पाहत अगदी शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली, शपल झाले, फाईन क्षेत्रामध्ये जागा बनवली आणि सरळ पाठवलंय आमच्या अगदी फाईन क्षेत्रामध्ये षटकाराला. इथे थोडस आता चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय खांदा संघाला, कारण तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये मात्र या ठिकाणी आदित्यच्या बॅट मधून धावा यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा पाहतोय फुल टॉस बॉल आणि लॉंगॉनला शतरक्षक आहे. 2 धावा या ठिकाणी सहज रीतीने आकवडला जातील. हे क्रिकेट आहे वडपे संघाचं. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्या आणि पाहता पाहता 2 धावा इथून आपण पाहिला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आदित्य आणि पंकजची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. वडपे संघ तुम्हाला पाहायला मिळतो. जाणी स्पोर्ट वडपे संघ अजून एक हार्ड हिटर, अर्थातच वडपे संघाचा बाहुबली मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल. डग आउट कक्षामध्ये सागर इंदोळा, खडकी गाबाचे मी म्हणेन जाबाई. बस लोवर फुलटाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो डीप मध्ये टाकलाय, पण तो एकच धावा आल्या. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतील का, पण तो पहा धाबा या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या खेळाडूंसाठी. बघा या ठिकाणी एकच धाव होती, परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत. हे वडपे संघाचं क्रिकेट आहे आणि खांदा संघाला मी म्हणेन इथून अगदी चोरीच्या अगदी मी म्हणेन इथून छोटी धाव कंप्लीट केली. कातकी धाव होती आणि ती धाव कतकीदा पूर्ण करत असताना चला या ठिकाणी कॅप्टन आलेत. एकता मोहापाडा संघाचे कॅप्टन आहेत, लिटिल स्टार दारू टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि चिंबीचा पाडा या संघाचे कॅप्टन आहेत का. आणि त्यानंतर विजय संघ या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र इथून
अगदी आपण पाहिलं तर धाव संख्येला उच्चांक गाठण्याचं काम करतात हे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. 35 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला तुकारामची बाग आपण ड्रॉ करा. तिकडे कॅप्टन चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील नवनाथ. मात्र नवनाथला या ठिकाणी अगदी आसमान दाखवलं पहिला चेंडूवरती. त्यानंतर थोडस कमबॅक करत असताना तुम्हाला पाहायला मिळालं. 4 चेंडून मागा इथून त्यानं धाबा खर्च केला 12, परंतु शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण केलं. मिसटायमिंग स्ट्रोक झाला. मिड विकेट रिजन मध्ये शतरक्षक होता आणि सहज रीतीने झेल टिपायचा होता. कदाचित खानदार संघ फार चुक्या करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चुकीचं आपण पाहतोय रूपांतर वडपे संघाला होत असताना जीवनदान कोणाला मिळाला जाणे खरं तर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी गेल्या. आदित्य आपल्याला पाहायला मिळतात आणि आदित्यची तुम्ही झेल सोडल्या आणि पाहता त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत. शेवटचा बॉल शिल्लक धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 37 धावा दाफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ. यावेळेस कोलर टपाचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढला आणि पाहता पाहता भगवानजी गोरे मला सांगतील इथून पाहता पाहता 4थं षटक झालं समाप्त आणि 4थं षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली. अद्यापि 3 बाद 37 37 धावा दाफलकावरती. फलकावरती 3 बाद 37 धावा दाफलकावरती. शेवटचा अंतिम षटक. चला या ठिकाणी टाइम अलर्ट केला होता. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सुदाम तुम्हाला पाहायला मिळतील आणि फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील स्ट्राइक एंड वरती. पंकज यावेळेस आपण पाहतो लाजवाबचा फटका परंतु लॉंग ऑन ला तिकडे शतरक्षक आणि इथून परतावा लागेल. 5 धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. ज्याने भरपूर चांगली खेळी केली होती तोच फलंदाज पंकज डगावच्या रस्त्यावरती. रन मशीन अर्थातच बाहुबली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मोठ्या फटकांसाठी सातत्याने हा खेळाडू जाणला जातो. सागर इंदोळ आले कॅन्डिडेट नंबर 6 वरती आणि अगदी आपण पाहिलं तर इथून पहिलाच बॉल वरती विकेट जरूर आली. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये सागर इंदोळाला एखादी चमत्काराची फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय 37 धावा दाफलकावरती आहेत. अगदी आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 37 धावा इथून धावसंख्या जमा करत असताना तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि समोर एक बाहुबली अर्थातच वडपे टीमचा एक तारणारा खेळाडू सागर इंदोळा तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व गुण संपन्न असा खेळाडू तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. शेवटचे 5 बॉल आणि नेहमीच सागर इंदोळाकडे पाहिलं जातं मोठ्या फटक्यांसाठी नेहमी जाणला जातोय आणि सध्या आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती बॉलिंग ट्रॅक वरती सुदाम 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्या पहिल्या पूर्वार्धामधल्या 37 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. का बात आहे गोलंदाज सुदाम तुम्हाला पाहायला मिळतील. 5 चेंडूंमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर कदाचित मी म्हणेन चांगली धाबत संख्या उभारू शकतो वडपे संघ. यावेळेस आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस डॉट बॉल ची सांगता करत असताना गोलंदाज सुदाम तुम्हाला पाहायला मिळतात.
यावेळेस आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर आतमध्ये थोडस टर्न वळला आणि डॉट बॉलची संगता करत असताना गोलंदाज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण विजय संघाचे ड्रॉ करतोय. आपण 4 संघ या ठिकाणी विजय झालेत, परंतु 5वा संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विजय संघ तुम्हाला तो पाहायला मिळेल. आणि यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवले सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 1 मिनिट डीजे थांबायचा आणि आपण लकी ड्रॉ करतोय. तुकारामजी वाघ सर लकी ड्रॉ असतील ना? चला या ठिकाणी लिटिल स्टार दारू टीमचे कॅप्टन आलेत, एकता मोहापाडा संघाचे कॅप्टन देखील आहेत, त्यानंतर चिंबीचा पाडा टीमचे कॅप्टन आहेत आणि वारली पाडा या संघाचे देखील कॅप्टन आलेत. आणि विजय संघ असे 5 आपण संघ या ठिकाणी नशीब आजमावतील एकमेकांच्या समोर. आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर वाघ सर पहिली चिठ्ठी बाय असणार आहे का? यस, पहिली चिठ्ठी बाय असणार आहे. हे लक्षात असू द्या, जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला बाय मिळेल. लक्षात असू द्या, कोणता संघ आजमावेल तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल या ठिकाणी बाय मिळाली. लिटिल स्टार दारोल संघ एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तिसऱ्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केला. पहिले मॅच दुसऱ्या फेरीतील पहिले मॅच तुमच्या भेटीला येईल. विजय संघ आणि त्याच्या अगेन्स्ट टीम असेल वारली पाडा. विजय संघ वर्सेस वारली पाडा असा पहिला सामना दुसऱ्या फेरीतील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दुसरी मॅच असेल मोहपाडा वर्सेस. तर या ठिकाणी आपण लॉस पाहिले, दारोल संघाला बाय मिळालेले आहे. पहिले सामना आपण विजय संघ आणि वारलीपाडा हा खेळवणार होतो, परंतु लगेच त्यांचा सामना लागेल म्हणून आपण पहिली मॅच मोहपाडा विपक्ष चिंबीपाडा या 2 संघामध्ये खेळणार आहोत. तर खरड ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय गोपीनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेकी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागच्या बॉल वरती आपण जर पाहिला तर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा आदित्य खेळाडू अगदी सुरू ड्राईव्ह कशी लगावली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो वाडाक मेहनत क्रिकेटची फार मेहनत या खेळाडूंमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतो मिस्ट्रामिक चोक झाला. बॉल खाली स्वतः गोलंदाज होते सुद्धा, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर झेल होती. एक टप्पावरती चेंडू गादर केला जाईल तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट आहे. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि विकेट सेक्रिफाईस करावा लागल्या. इथून फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इथून फलंदाज बाद झालेत सागर. आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पाहता या ठिकाणी पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना जाणे वडपे संघ तुम्हाला पाहायला मिळत्या जाऊन पोहोचलाय 5 बाद. पाच बाद तुम्हाला पाहायला मिळतील धावसंख्या फलकावरती. 48 धाबा फलकावरती येणारे 30 बॉल आणि 49 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. खांदा संघ 48 धाबा फलकावरती आहेत. सुरुवातीला 46 धावा होत्या, या 2 धावा आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच तुमच्या भेटीला एकासाठी आपण पाहतोय
आणि चिंबीपाडा टीमने टॉस इथे जिंकलाय आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय एकता मोहपाडा संघाला. चला या ठिकाणी आपण पाहतो या 48 धाबा दाफुलकावरती आहेत. येणाऱ्या 30 बॉल आणि 49 धाबसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी खांदा संघ. परंतु या ठिकाणी 49 धाबा कशा बनल्या जातील की डिफेंड केल्या जातील या ऐकूया आमच्या मायक्रोफोन वरती व्हाइस ऑफ मुरबाड योगेश वाघ सरांचा आवाज. आवाज खऱ्या अर्थाने सोनू अगिवले सरांचा आपण ऐकला. निश्चित ओके मॅ थँक्यू टस्टस. ए देवा परमेश्वरा इथे मात्र धावा विजयासाठी बनवायचे आहेत 49 धावा. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये गेल्या. थोडसा प्रत्येकाला सुस्ती आली असेल. हॅलो हॅलो हॅलो. जरूर मित्रांनो सुस्ती आली आहे. सुस्ती उडवतोय थोडी. यस आमची मामा पण लय जरा जोमात आहेत. थोडासा दवळा गातोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला सुस्ती उडवण्याचा प्रयत्न करतोय. इथे खऱ्या अर्था निश्चित प्रत्येकाला खऱ्या अर्थाने नाईटची स्पर्धा म्हटली तर प्रत्येकाला थोडीशी जर पाहिला एनर्जी जरूर हवी असते आणि ती आमच्या मामाच्या माध्यमातून पाहायला मिळते. रामकृष्ण हरी. नगराच्या बाहेरी आई काई ग वाजते. नगराच्या बाहेरी आई काई ग वाजते. 350 घोड्यांचे लेकी पायी ग वाजते. 350 घोड्याचे लेकी पाऊल वाजते. नगराच्या बाहेरी आई काई ग वाजते. खरी झालाय ते आहे बरोबर आहे. शिट्टी मारली बाबा. इथे खरं आता निश्चित पहा कुणाचा मोबाईल हरवलाय पहा. विवो कंपनीचा आहे. विवो कंपनीचा कुणाचा मोबाईल हरवलाय का आमच्याकडे जमा आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं आमच्या मामाचाच आहे. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने इथपर्यंत मोबाईल आमच्यापर्यंत आणून दिला. मध्ये पोराला काय मामा शिकाय उलाजा जरूर. खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जो आपण पहिला चेंडू खराब हाताळला गेला. पहिला चेंडू वाईट आला. चुकीचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. आणि यावेळेस मात्र संधी आहे. संधीचं सोनं केलं जाईल का. बॉल खाली शतरक्षकाला आहे. इथे मात्र पहिला धक्का खांदा क्रिकेट संघाला. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल. खऱ्या अर्थाने जानी दादा सोंगाल ज्यांच्या माध्यमातून हा संघ आपण खेळताना पाहतोय. जानी स्पोर्ट वडपे हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना दावा बनवल्या होत्या ते म्हणजेच 48 आणि ते खांदा टीम बरोबर आव्हान ठेवलं म्हणजे ते 49 धाब्यांचं. पहिला चेंडू पंकजनं खराब हाताळला. दुसऱ्या बॉल वरती मात्र विकेट मिळवली. इथे मात्र धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात एक धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा पंकज. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. आबाकाच्या बाहेर वन बाउंस सीमारेषा पार. इथे मात्र निश्चित आपण पाहिलं मोहन शेंडे वडापाव सेंटरला सलामी दिली. इथे मात्र चौकार.
काय बाबा काय सांगायचं आहे. तो आलाय 13-7 हळदी खाऊन बाबा. एकंदरीत आपण पाहतो चौकार आला. चौकाराच्या साहाय्यानं 5 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गमावली खऱ्या अर्थाने एक तिरी एक मिरी असं समीकरण. यावेळेस मात्र निश्चित खोलवाटाचा चेंडू होता खोदून काढलाय. क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. मात्र 30 सर्कल मध्ये चेंडूला टच केलं जातं. तोपर्यंत मात्र इथे मात्र एकदा धावफलकावरती घेतली जाते. आमचा लाईट वाला काकाच्या मानाची शिर भरली. ती माणूस डवणले खुर्चीवरच आहे. काय सांगायचं माने शिर भरली आयडिया ना. इथे आपण पाहतो एक सिंगल आली. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट मात्र इथे गमावली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंकज तयार होतोय. तर स्ट्राइक एंड मध्ये मंगेश परंतु नवनाथ ज्याचा बाट मध्ये चौकार आला गेलाय. इथे पाहावं लागेल. इथे मात्र पाहावं लागेल. ओहो इथे संधी उपलब्ध होती परंतु बघता बघता 2 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक वडपे टीमच्या सर्व प्लेयरच्या जर्सी वरती आपण जो 92 नंबर पाहतोय तो खऱ्या अर्थाने जानी दादा सोंगाल ज्यांचा लक्की नंबर आहे तो म्हणजे 92 आणि चित इथे मात्र पहिला चेंडू खराब आला. त्यानंतर विकेट आणि त्यानंतर 4 त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा ज्या मात्र 2 धाबा अशा पद्धतीने 8 धाबा धावफलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा पाहावं लागेल. आंधळी शॉट भयानक कारकीर्द आणि ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय तब्बल 7 ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आम्हाला सौजन्य लाभले गेलंय. लक्कीभाई निरगुडे खऱ्या अर्थाने निश्चित अगदी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून लक्की दादा निरगुडे त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ट्रॉफी सौजन्य लाभलं गेलंय. खऱ्या अर्थाने पहा मित्रांनो आज टीमचा एक भाग आहे आणि त्यांच्या माध्यमातून आयोजनाला एक मोठं सहकार्य त्यांचं खूप खूप आभार. इथे खऱ्या अर्थाने जाऊया. शेवटचा बॉल फटका इथे हवेत घेतला. क्षेत्राच्या बॉल खाली यावेळेस मात्र इथे टिपला असेल. बेकार कार्यक्रम काय सांगायचं आहे. जसा मात्र दिला खायला चिकन तसा घशात गुतला मटण. सीएम कार्यक्रम झाला. चेंडू चांगला होता. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध मात्र झेल इथे टिपला गेलाय आणि अजून एक धक्का खांदा टीमला. दोन गड्याच्या मोबदल्यात 8 धाबा. डिजासाठी जर म्हटलं तर 24 चेंडू 41 धाब्यांची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल दुसऱ्या फेरीतील पहिली लढत ची मात्र एका साइडने टीम मोहपाडा आणि त्यांच्याच विरोधात चिंबीपाडा या 2 दिग्गज संघांच्या माध्यमातून एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या फेरीसाठी जुने चेंडू खेळवले जातील याची देखील सर्व संघाच्या खेळाडूंना कॅप्टनने नोंद घ्यायची. चला कल्पेश आला गेला द्या षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. तर स्ट्राइक एंडवरती नवनाथ चला मात्र आपण पाहतोय एक संघाचा तारणहार खेळाडू. यावेळेस पुलाचा चेंडू ओहो तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झाला परंतु प्रचंड वेगाने इथे मात्र आता 2 धाबा कंप्लीट होतील. जानी दादा तिथे होते खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं थोडंसं नियंत्रण गडबडलं गेलं आणि अशा पद्धतीने इथे 2 धाबा धावफलकावरती कंप्लीट होत असताना आपण पाहतोय धाबा धावफलकावरती जोडला गेलाय. त्यामध्ये 2च्या सरासरीने 10 धाबा धावफलकावरती आहेत. इथे नवनाथ चला मात्र आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय त्या खेळाडूवरती संपूर्ण विश्वासानं जबाबदारी राहिली. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा कल्पेश.
यावेळेस समोरच्या दिशेला आपटबार सपटबार क्षेत्ररक्षक आलाय तिथे शेवटच्या मोमेंट पर्यंत स्वतःला झोकून दिलाय आणि इथे मात्र आपल्या संघासाठी धाबा वाचवल्या गेल्यात. 2 धाबा. यस, पंचांचा सिग्नल आलाय की ते धाबा मात्र आपण पाहतोय त्यामध्ये 2 आहेत आणि एकंदरीत आता मात्र या 2 धाब्याच्या मदतीनं 12 धाबा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती सोडला गेलाय. सध्याच्या स्थितीला गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश तयार होईल. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 4 खर्च केल्या धाबा. यावेळेस पॉइंट आणि पॉइंटच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. पुन्हा एकदा बेकार बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. टार टीर टार टीर टार टीर मामा नाचो. आणि इथे मात्र 16 धाबा. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अजूनही या षटकामधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत आपण पाहिला इथे मात्र अजूनही जर पाहिलं तर शेवटचे बॉल शिल्लक असणार. इथून पुढे मॅच मध्ये 21 आणि धाब्यांची गरज आहे. 21 चेंडू 33 धाबा बनवायचे आहेत इथून पुढे मॅच मध्ये. कल्पेश तयार होतोय. गोलंदाजी मारकुटी जानिस्फोर्ड वडपे संघाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेला हलक्या हाताने इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. ओहो, चुकीच्या एंडला थ्रो. एक धाब एकाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. बाप, आता या झाला आमचा बाप्पा जला. एकंदरीत आपण पाहतोय या 2 धाबा अगदी जर पाहिला मारवत करवत अरवत अशा पद्धतीने कुठेतरी जर पाहिला घेतल्या जात आहेत. 18 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंगमध्ये पुन्हा एकदा नवनाथ संघासाठी महत्वाची भूमिका राहिली आतापर्यंत खांदा टीम साठी. फुलटॉस बॉल, मोठा फटका. इथे मात्र गॅप मध्ये ढकलला गेलाय. बॉल मात्र थांबत नाहीये. बॉल निघून चला. पुन्हा एकदा लाय चुना मळ तंबाखू देदन कहाण ठोका. टन 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 4 डीजे. काय सांगायचं त्याला कोण आलतूक झालाय आज सारखा. एकंदरीत 22 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या दिशेला इथे पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक आहे आबाकाच्या बाहेर. पुन्हा एकदा बॉल मात्र निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चांगला तेडाका. धावा मिळतील 4 चौकार. षटक क्रमांक मात्र इथे 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची टोटल 26 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात चला पाणी घेऊन जायचं आहे. यस, स्क्रीन वरती पाहू शकाल. व त्यानं मानव काहीतरी वेगळा चित्र काढलाय व त्या कॅमेरावाल्याने डायरेक्ट तुझ्या चित्रावर फोकस केलाय. नको बाबा. एकंदरीत जरूर जर पाहिला अजून जर पाहिला निश्चित किंग. यस, चांगलं गोंधवान आणि ते गोंधवान की तूच कॅमेरावाल्यानं काही फोकस केला तुला आवाज होता.
काय सांगायचं आहे त्याला ठावाच नाही. जरूर जाऊया. इथे शेवटचे 18 चेंडू आणि 23 धाब्यांची आवश्यकता. धाबा धावपलकावरती आहे त्या म्हणजे 26. आता समीकरण 18 चेंडू 23 धाबा ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इथून पुढे मॅच मध्ये रंगत येईल यात मात्र शंका नाही. सौरव आला गेलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती जास्त वेळ घेऊ नका. प्रति षटकामागे आपल्याला 5 मिनिटाचा अवधी आहे, हे देखील विसरून चालायचं नाही. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. सौरव इथे मात्र मोठा तडाखा. बॉलला मात्र पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. नाठियो गडी तसा आहे ना तो. रापचिक भयानक कार्यक्रम. ठोकला षटकार. झाले बेडूक साफा कार्यक्रम झाला तोपर्यंत मात्र याच बघा बघा याच्या अंगात काय शिरलाय बघा. टार टेर ढास ढीस. एक सिंगल आली गेली आणि आता मात्र संघाची टोटल 33 धाबा. अगदी 33 धाबा 9च्या 23 आहेत. आणि इथून पुढे जर पाहिलं तर 16 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. 16 चेंडू 16 धाबा बनवायच्या आहेत खांदा क्रिकेट संघाला. वडपे टीमला गोलंदाजी चांगली खेळावी लागेल. सौरव तयार. टप्प्याचा बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये बेकार कॅच. अशी कॅच मध्ये ही ढेंगी कॅच ढेंगी. विकेट. मैदानाच्या आतमध्ये दाखल. आपण पाहू शकाल आता मॅच मध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून पुढे शेवटचे 15 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. कोलवटप्याचा चेंडू पायामध्ये हाताळण्याचा प्रयत्न. विकेट किपरला मात्र मिस करतोय चेंडू आणि तिथे मात्र शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे मात्र डॉट चेंडू. डीजे रामदास. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. सौरव. फुलटॉस बॉल मिड विकेटचं क्षेत्र निवडलं होतं. प्रचंड वेग मात्र होता तिथे. चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल 34 वरती जाऊन पोहोचली. अगदी आपण पाहू शकाल शेवटचे बॉल शिल्लक आहेत 13 आणि 15ची गरज. समजा 34 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र नो बॉल. काढा बॉल. नासका बॉल. कुचका बॉल. बेकार बॉल. आणि इथे मात्र जरूर अगदी नो +1 ना. यस मला वाटतं फलंदाज स्टेप आउट आहे की नाही यासाठी मला वाटतं चेक केला जातो. पण कशासाठी आहे रिव्ह्यू. पंचांचा खऱ्या अर्थाने नो चेंडू आहे परंतु फलंदाज स्टेप आउट झालाय की नाही ते चेक केलं जाईल आणि त्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. आणि तिसऱ्या पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय की अति उंची आणि इथे मात्र आता चुकीला माफी नाहीये.
हा चेंडू तुमचा खराब आहे आणि अशा पद्धतीने येणारा चेंडू फ्री नो +1 या 2 धाबा 36 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथून पुढे मॅच मध्ये 13 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. 13 चेंडू 13 धाबा मात्र बनवायचे आहेत मॅच मध्ये. गोलंदाज सौरभ तयार होतोय. इथे मात्र निश्चित डॉट. बारा चेंडू 13 धाबा हे समीकरण. पुढचे मॅच एक मोठी लढत. एका साइडनं भिवंडी विभागातील नामांकित संघ तर एका साइडनं पनवेल रसायनी विभागातील नामांकित संघ. हे 2 तुल्यबळ संघ अर्थात चिंबीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध रसायनी मोहपाडा या 2 टीमच्या दरम्यान मोठी लढत एका साइडनं आपण पाहू शकाल. प्रशांतचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तर एका साइडनं करण अर्जुनचा हा संघ चिंबीपाडा. नंतर प्रशांत नाईक आपल्याला पाहायला मिळेल एक नामांकित खेळाडू. आज कोण कुणावरती हावी ठरणार कारण की आज आदिवासी टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे जे मात्र आपल्याला झळकताना आतापर्यंत पाहायला मिळाले. 12 बॉल 13 धावींची आवश्यकता आहे. गोलंदाज यावेळेस निश्चित पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल थांबणार नाहीये. बॉल मात्र निघून चाललाय. इथे मात्र सीमा रेषा पार होत असताना धाबा मिळतील 4. अजून एक तडाखा हा येतोय चौका. अगदी आपण पाहू शकाल. आता मात्र 9 धावींची आवश्यकता आहे. 11 चेंडू 9 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे मॅच मध्ये. पाहावं लागेल. अजून एक चांगला चेंडू हाताळला जातोय. यावेळेस मात्र कमबॅक करणारा चेंडू वैदरच्या आतमध्ये टाकला जातो. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो आपण पाहतोय. शेवटचे आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 आणि धाबींची आवश्यकता आहे ती म्हणजे 9. 10 चेंडू आणि 9 धाबा इथून पुढे मॅच मध्ये बनवायचे आहेत. पाहावं लागेल. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथे होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न करता करता बॉल सीमारेषा पार जात असताना धाबा मिळाला त्या म्हणजेच 4. आता मात्र 9 चेंडू आणि 5 ची गरज. 5 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. शेवटची बॉल शिल्लक आहेत 9 आणि धाबींची आवश्यकता ती म्हणजे 5. 9 चेंडू 5 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती. संदीपला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. 5 धाब्यांची गरज. 5 धाब्याची गरज असताना इथे मात्र फ्लॅट 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 षटकार टोकत खांदा संघाने इथे मात्र विजय संपादन केलाय. हार्ड लक टीम जानी स्पोर्ट बडपे आणि गुड लक टीम खांदा विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक. पुढचे मॅच एका साइडने इंटर होताना टीम पाहायला मिळते. अनाउन्समेंट करण्या अगोदर मैदानात दाखल होते टीम चिंबीपाडा भिवंडी विभागातील हा आदिवासी एक नामांकित संघ आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपल्याला पाहायला मिळेल. परंतु स्क्रीनवरती आपण पाहू शकाल प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे मात्र बसण्याची सोय केली. तिथे देखील आपण पाहतो प्रेक्षक वर्गाची अलोट गर्दी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु प्रेक्षकांपासून तर डायरेक्ट चंद्राच्या खड्ड्यापर्यंत पोहोचले जातात आमचे कॅमेरामॅन. सर्वे करायला तुलाच उद्या नाही लागला काय सांगायचं. हो नाही ते कांडेवाल्याने एक झाड नाही ठेवला पुरा सपाट केलाय. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळत आहोत.
प्लेअर ऑफ द मॅच गुरुनाथ ठरला या मॅचचा हिरो मोहन शेंडे. आपण कुठे असाल तर लगेच या मैदानात आपल्याला पंचांच्या भूमिकेत जायचं. मोहन शेंडे गुरुनाथ 7-22 धाबा या गुरुनाथ ठरला या मॅचचा हिरो. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण थोडस बदल करूया. नवीन सामना नवीन आवाज तुमच्या सर्वांच्या भेटीस येईल. अगदी आपण पाहतो अंबरनाथ अगदी आपण पाहू शकाल मायक्रोफोन वरती अंबरनाथ तालुक्यातले एक गोड आवाज तुकारामजी वाघ सर जे मात्र तुमच्या समोर जोडले जातील या नवीन सामन्यासाठी. गुरुनाथ ठरला या मॅचचा हिरो गुरुनाथ आलाय देखील आणि तिथे लक्की निरगुडा यांना विनंती करेल चला आपल्या शुभ असते लक्की दादा निरगुडा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 7 रखरखत्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या आणि त्यांच्या शुभ असते इथे मात्र दिली जाते गुरुनाथला मॅन ऑफ द मॅच. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून चांगलं असं संगीत.